मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना खूप शोधलं. आजोबा गेले होते. त्यांच्या छोट्याशा खोलीत जमिनीवर स्वामींच्या फोटो समोर हात जोडलेल्या अवस्थेत, जणू स्वामी स्वतःच त्यांना घ्यायला आले असावेत असंच काही ते वाटत होतं. स्वामींचा खरा भक्त या जगात स्वामींचे हात पाय बनून फिरत असतो. तो कोणाचे अश्रू पुसतो, कारण स्वामींनी याचे अश्रू पुसले होते. तो कोणाला म्हणतो भिवू नकोस, कारण स्वामींनी याला सांगितलं होतं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी तुम्हाला सोडलेलं नाही. स्वामी तुम्हाला घडवत आहेत. हे संकट जे तुमच्याकडे आलेलं आहे हे तुमच्या आयुष्याचं शेवटचं चॅप्टर नाहीये, हे तुमचं टर्निंग पॉइंट आहे. स्वामी जर मिळाले तर बाकी सगळं मिळालंच की. पैसा आला गेला, पण स्वामी कायमच सोबत आहे. ते कायम सोबत होते आणि ते कायम सोबत राहतील. तुम्ही जेव्हा हरता तेव्हा स्वामी तुम्हाला उभं करतात. तुम्हाला ते दिसत नाही, पण ते आहेत. ते आहेत, ते नेहमी आहेत आणि नेहमी राहतील, हे लक्षात घ्या. तो रडला कारण त्याला आतून दुःख झालं होतं. स्वामी, तुम्ही या जगासाठी किती काही करता आणि हे लोक तुम्हाला ओळखतच नाहीयेत. दोघांनीही आईला विचारलं एके दिवशी, अगं आई, तू एकटी एवढं कसं केलेस ग आमच्या दोघांचं? सुमनताईंनी स्वामीच्या फोटोकडे पाहिलं आणि तिकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, मी कधी एकटीच नव्हते रे, ते होते माझ्यासोबत. थांबा, हा व्हिडिओ तुम्ही योगायोगाने बघत नाही आहात. स्वामींनी तुम्हाला इथपर्यंत आणलंय कारण आज स्वामी स्वतः तुम्हाला एक प्रश्न विचारत आहेत. एक असा प्रश्न ज्याचं उत्तर देताना तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं. हा प्रश्न आहे, तू खराच माझा भक्त आहेस का, की फक्त सोयीनुसार माझं नाव घेतोयस? मित्र हो, आज मी तुम्हाला 7 लक्षणे सांगणार आहे. 7 लक्षणे जी फक्त स्वामींच्या खऱ्या भक्तांमध्येच दिसून येत असतात. आणि 7वं लक्षण, ते फक्त 1% भक्तांमध्येच आढळतं. फक्त 1%. ज्या दिवशी ते लक्षण तुमच्यात येतं ना, त्या दिवशी स्वामी स्वतः तुमच्या स्वप्नात येतात. हो, ते स्वतः येतील. पण एक अट आहे, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. मध्येच सोडलं तर ती लक्षणे तुम्हाला कधीच कळणार नाहीत. आणि स्वामी म्हणतात, जो अर्धवट ऐकतो त्याला अर्धवटच मिळतं. तर चला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भक्त होणं सोपं आहे. मंदिरात जा, हात जोडा, नारळ फोडा, प्रसाद घ्या आणि घरी या. हे सगळेच करतात. पण खरा भक्त होणं हे या जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. कारण खरी भक्ती ही मंदिरात नाही होत. खरी भक्ती होते ती रात्री 2 वाजता, जेव्हा तुम्ही एकटे असता, जेव्हा सगळं हरवलेलं असतं, जेव्हा कोणीही तुमच्या सोबत नसतं आणि तरीही तुमच्या ओठांवर एकच शब्द येतो, स्वामी तुम्ही आहात ना. तेव्हा तुम्ही खरे भक्त असता. पण इथे एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते आणि ती ऐकताना कदाचित तुम्हाला थोडं अस्वस्थ देखील वाटेल. पण सत्य हे अस्वस्थ करणारच असतं. प्रत्येक जण जो स्वामींचं नाव घेतो तो स्वामी भक्त नाही. तुम्ही विचाराल, अरे मी रोज नामस्मरण करतो, मी तर दर गुरुवारी मंदिरात जातो, मी उदी देखील लावतो, मग मी भक्त नाही का? मी म्हणतो, हे सगळं चांगलं आहे, यात चुकीचं असं काहीच नाहीये. पण भक्ती ही कर्मकांडात नाही, तर भक्ती ही भावनेत आहे. भक्ती ही समर्पणात आहे. भक्ती ही विश्वासात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्ती ही परीक्षेत सिद्ध होते. स्वामींनी स्वतः सांगितलंय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे वाक्य ज्याला खरंच अनुभवायचं असेल त्याने आधी स्वतःला हे विचारायला हवं, मी स्वामींच्या पाठीशी आहे का? जेव्हा जग स्वामींची थट्टा करतं, जेव्हा लोक म्हणतात काय ठेवलं या भक्तीत, जेव्हा रॅशनल लोक तुमच्यावर हसतील, तेव्हा मी उभा राहतो का? आज मी तुम्हाला
अशी 7 लक्षणे सांगणार आहे, जी ऐकताना तुम्ही स्वतःला ओळखाल. प्रत्येक लक्षणावर तुम्ही स्वतःला चेक कराल आणि शेवटी तुम्हालाही कळेल तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात की अजून तो प्रवास बाकी आहे. दोन्हीमध्ये काहीच चुकीचं नाहीये मित्रहो, कारण स्वामी कुणालाच रिजेक्ट करत नाहीत. पण स्वतःला ओळखणं हे पहिलं पाऊल आहे. चला तर पहिलं लक्षण बघूया. लक्षण नंबर 1, संकटात पहिला शब्द स्वामींचं नाव येतं. पहिलं लक्षण, आणि हे लक्षण ऐकताना तुम्ही लगेच स्वतःला चेक कराल. जेव्हा अचानक संकट येतं त्या क्षणी तुमच्या तोंडातून पहिला शब्द कोणता येतो हो? आई ग, बापरे, ओ गॉड, की श्री स्वामी समर्थ? मित्रांनो, भक्ती ही तालीम करून आलेली नसते. भक्ती ही स्वाभाविक असते. ती नकळत तुमच्यातून येते. जी गोष्ट तुमच्या हृदयात सगळ्यात खोलवर रुजलेली असते ती संकटाच्या क्षणी आपोआप बाहेर येते. त्यावर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. ती एक रिॲक्शन असते, प्युअर अनफिल्टर्ड रिॲक्शन. आणि जर त्या रिॲक्शन मध्ये स्वामींचं नाव येतं तर समजा की स्वामी तुमच्या डीएनए मध्ये आहेत, तुमच्या रक्तामध्ये आहेत, तुमच्या श्वासात ते आहेत. आता इथे मला एक गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट आहे पुण्याच्या एका माणसाची. नाव सुनील, वय वर्ष 42. सुनील एक सामान्य माणूस होता. छोटंसं दुकान, बायको, 2 मुलं. रोज सकाळी उठायचा, स्वामींची उदी लावायचा आणि दुकानावर जायचा. कुणी विचारलं, सुनील तू खूप भक्ती करतोयस का रे? तो हसायचा आणि म्हणायचा, मी काय करतोय हे मला माहिती नाही, पण स्वामी काय करतात ते मला रोज दिसतं. एक दिवस सुनील दुकानावरून घरी येत होता आणि रात्रीचे 10 वाजले होते. पुण्याच्या एका अंधाऱ्या रस्त्यावर अचानक एक ट्रक समोरून आला. त्याचे हेडलाइट्स बंद होते त्या ट्रकचे. सुनीलला काहीच कळालं नाही. तो क्षण, तो एक सेकंद ज्यामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून जातं, त्या एका सेकंदात सुनीलच्या तोंडून फक्त एक शब्द आला, स्वामी. बस तो एकच शब्द. आणि मित्रांनो, त्या ट्रकने सुनीलच्या बाईकला धडक मारली. बाईक 20 फूट दूर उडून पडली. बाईकचा पूर्ण चुराळा झाला. त्याचे हेडलाइट्स इकडे गेले तर हँडल दुसरीकडे गेलं. पण सुनील रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याला एकाही ठिकाणी खरचटलेलं नव्हतं, एकाही ठिकाणी नाही. मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले, हे मेडिकली इम्पॉसिबल आहे. या इम्पॅक्ट मध्ये किमान 4-5 हाडं तरी तुटायला हवी होती. सुनीलने फक्त हसून त्यांची ही गोष्ट ऐकली आणि त्यांना फक्त एकच सांगितलं, डॉक्टर, मला हाडं तुटण्यापासून कुणीतरी वाचवलंय आणि कोण वाचवलंय ते तुम्हाला कळणार नाही, कारण ते नाव तुमच्या या मेडिकल बुक्स मध्ये लिहिलेलं नाही, ते माझ्या हृदयात लिहिलेलं आहे. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला वाटतं ते लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात असा क्षण आला होता का जेव्हा सगळं संपलंय असं तुम्हाला वाटत होतं आणि तेव्हाच तुमच्या ओठांवर एक आपोआप स्वामींचं नाव आलंय का? जर याचं उत्तर हो असेल तर कॉंग्रॅट्स, हे पहिलं लक्षण तुमच्यात आहे. आणि जर नाही तरी घाबरू नका, कारण स्वामी म्हणतात, मी तुला शोधतोय, तू फक्त थांब. आता दुसरं लक्षण, आणि दुसरं लक्षण ऐकून बऱ्याच जणांना गिल्ट वाटेल. पण गिल्ट वाटणं हे देखील चांगलं आहे, कारण गिल्ट म्हणजे तुमचा आत्मा अजूनही जागा आहे. लक्षण नंबर 2, स्वामींबद्दल कोणी वाईट बोललं तर तुमचं रक्त उसळतं. दुसरं लक्षण, आणि हे लक्षण सगळ्यात पॉवरफुल आहे, जेव्हा कोणी स्वामींबद्दल काही वाईट बोलतं, चेष्टा करतं, अंधश्रद्धा आहे ही असं म्हणतं, तेव्हा तुमच्या छातीत काय होतं? तुम्ही शांत राहता का?
जाऊ दे, त्याचं त्याचं मत आहे असं म्हणता की तुमच्या रक्तात एक आग पेटते, तुमच्या डोळ्यात एक तेज येतं, तुमच्या हाताची मुठी आवळली जाते. मित्रांनो, मी व्हायलन्सला प्रोमोट करत नाहीये, कुणाशी भांडा असं अजिबात म्हणत नाहीये. पण जी गोष्ट तुमच्या आत्म्याला जोडलेली असते, ती गोष्ट कुणी अपमानित केली तर तुम्हाला काहीच वाटत नाही. तर मग ती गोष्ट तुमच्या आत्म्याला खरंच जोडलेली आहे का, हा विचार करायची गोष्ट आहे. आता बघा, तुमच्या आईबद्दल जर कुणी वाईट बोललं तर तुम्ही सहन कराल का? नाही ना. मग स्वामी तुमच्यासाठी आईपेक्षा कमी आहेत का? इथेच एक गोष्ट सांगतो. कोल्हापूरचा एक तरुण, त्याचं नाव प्रथमेश होतं, वय वर्ष 24, IT सेक्टरमध्ये काम करायचा. ऑफिसमध्ये सगळे इंग्लिशमध्ये बोलतात, सगळे मॉडर्न आजकालचे लोक, सगळे प्रोग्रेसिव्ह लोक. प्रथमेशच्या डेस्कवर स्वामींची एक छोटीशी सुंदर फोटो होती. रोज सकाळी ऑफिसला आला, त्याच्या डेस्कवर बसला की आल्यावर तो त्या फोटोला आधी नमस्कार करायचा, शांतपणे, कुणालाही न दाखवता. एक दिवस आला, त्याचा एक कलीग म्हणजे सहकारी, जो दिसायला अगदी स्मार्ट, विटी, हुशार, तो त्याच्या जवळ आला आणि त्याच्या ॲटिट्यूडच्या अंदाजमध्ये म्हणायला लागला, प्रथमेश, आणून किती दिवस या बाबांना नमस्कार करणार आहेस रे? 21st सेंचुरी आहे ही भाऊ, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, या सगळं सोडून दे रे, ग्रो अप मॅन. ऑफिसमध्ये सगळे त्याला बघून हसायला लागले. हा 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 हा. प्रथमेशचा चेहरा लाल झाला, पण तो काहीच बोलला नाही. तो शांत बसला. त्याने चुपचाप ते सहन केलं. पण मित्रांनो, त्या रात्री प्रथमेश घरी आला. घरी गेला, तो स्वामींच्या घरच्या फोटो समोर बसला. तिथे 1 तास बसून तो रडला. तो रडला कारण त्याला राग आला होता म्हणून नाही. तो रडला कारण त्याला आतून दुःख झालं होतं. स्वामी, तुम्ही या जगासाठी किती काही करता आणि आणि हे लोक तुम्हाला ओळखतच नाहीयेत. दुसऱ्या दिवशी प्रथमेश ऑफिसला गेला. तिथे त्यांनी त्या कलिगला, त्या सहकार्याला शांतपणे बाजूला बोलावलं आणि म्हणाला, हे बघ, तुला स्वामींवर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, मान्य आहे, तो तुझा विषय झाला. पण माझ्या श्रद्धेची तू चेष्टा केलेली मला चालणार नाही. ते तू करू नकोस. कारण तुझ्यासाठी ते फोटो आहे, पण माझ्यासाठी ते माझं सर्वस्व आहे. माझी आई जेव्हा आजारी होती, तेव्हा डॉक्टरांनी हात टेकले होते, तेव्हा याच स्वामींनी माझ्या आईला उभं केलं. तू सायन्स सांगतोस ना, मी अनुभव सांगतो, आणि अनुभव हा सायन्स पेक्षा मोठा असतो. त्या कलिगने पुन्हा कधीच प्रथमेशच्या श्रद्धेबद्दल काहीही बोललं नाही. उलट 6 महिन्यांनी त्याच कलिगने, त्याची बायको, त्या सहकार्याची बायको प्रेग्नंट होती. तेव्हा त्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आले होते. सगळे टेन्शनमध्ये होते आणि त्या कलिग्सनेच प्रथमेशला फोन केला, यार, मी खूप घाबरलोय रे. तुझ्याकडे स्वामींची ती उदी आणखी आहे का रे? ती मला देऊ शकतोस का? माझ्या बायकोला हवी आहे रे. मित्र हो, हे आहे स्वामींचं सामर्थ्य. ते चेष्टा करणाऱ्यांनाही शेवटी आपल्याकडे ओढतात. पण तुमचं काम आहे की त्या क्षणी उभं राहणं. डगमगू नका, लाज वाटून घेऊ नका, लाजू नका. तुम्ही स्वामींचे भक्त आहात, हे या जगातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे, जे फक्त काही निवडक नशिबी लोकांच्याच नशिबात हे भाग्य असतं. आता तिसरं लक्षण ऐकताना बऱ्याच जणांचे डोळे ओलावतील. लक्षण नंबर 3, स्वामींचं नाव ऐकताच
डोळे भरून येतात. मित्र हो, आता तिसरं लक्षण. हे लक्षण तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही. ते कोणत्या पुस्तकात नसेल, हे कोणत्या प्रवचनातही तुम्हाला दिसणार नाही. हे फक्त अनुभवायचं असतं. हे फक्त तुमच्या मनात असतं. जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव ऐकता, श्री स्वामी समर्थ, आणि तुमचे डोळे आपोआप भरून येतात. कोणतंही कारण नसतं, कोणतंही दुःख नसतं, कोणती तक्रार नसते, पण ते नाव ऐकलं की छातीत काहीतरी हलतं. एक एक लाट येते, एक भावना येते जी शब्दात सांगता येत नाही. तुम्ही बसमध्ये बसलेले असता, कुणी भजन लावलेलं असतं, स्वामी समर्था आमची नाव किनारी लावा, आणि तुमचा गळा दाटून येतो. तुम्ही विंडोकडे बघता, कारण बाजूच्या माणसाला तुमचे डोळे ओलावलेले दिसू नयेत. मित्रांनो, हे रडणं नाहीये, ही ओळख आहे. तुमचा आत्मा स्वामींना ओळखतो, कदाचित गेल्या जन्मापासून, कदाचित त्याच्याही आधीपासून. तुमचं आणि स्वामींचं नातं या एका जन्माचं नाहीये, ते अनंत जन्माचं आहे. आणि जेव्हा तुमचा आत्मा त्या जुन्या नात्याला ओळखतो, तेव्हा डोळ्यातून पाणी तर येतच. आणि अश्रू भक्तीचे असतात. हे अश्रू प्रेमाचे असतात. ते अश्रू कृतज्ञतेचे असतात. आभार व्यक्त करणारे ते अश्रू असतात. आणि स्वामी म्हणतात, जो माझ्यासाठी रडतो ना, त्याच्यासाठी मी विश्वाशी लढतो. आता इथे एक गोष्ट सांगायची आहे. एक स्त्री आहे नाशिकची, नाव सुमनताई, वय वर्ष 58. सुमनताईचं आयुष्य म्हणजे एक संघर्षच आहे. नवरा लवकर गेला, 2 लहान मुलं होती. सासरची लोक म्हणायचे, तू अशुभ आहेस, नवऱ्याला गिळून बसलीस. सुमनताईंनी एकट्याने त्या 2 मुलांना कसं वाढवलं ते त्यांनाच माहिती. त्यांनी त्यांना शिकवलं, त्यांनी त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. हे करत असताना मात्र त्यांना कधीच कुणाचा आधार मिळाला नव्हता. पण एक गोष्ट होती त्यांच्या आयुष्यात, आणि ती म्हणजे एक तसबीर, एक फोटो, स्वामींची तसबीर. रोज रात्री सुमनताई त्या तसबिरीशी बोलायच्या. स्वामी, आज खूप थकले हो, पण उद्या परत उभं राहीन बर का. तुम्ही आहात ना माझ्याच बरोबर, मग मला काळजी कशाची हो. आणि रोज सकाळी त्या उठायच्या आणि परत लढायला लागायच्या. आज सुमनताईचा एक मुलगा इंजिनियर झालाय, दुसरा डॉक्टर झालाय. दोघांनीही आईला विचारलं एके दिवशी, अगं आई, तू एकटी एवढं कसं केलेस ग आमच्या दोघांचं. सुमनताईंनी स्वामीच्या फोटोकडे पाहिलं आणि तिकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, मी कधी एकटीच नव्हते रे, ते होते माझ्यासोबत. आणि हे सांगताना सुमनताईंचे डोळे भरून आले, जसे तुमचे आता भरून आले असतील. मित्रांनो, जर आत्ता तुमचे डोळे ओलावले असतील ना, तर तिसरं लक्षण तुमच्यातही आहे, हे पक्क झालंय. तुम्ही स्वामींचे भक्त आहात, खरे भक्त. आता चौथं लक्षण, आणि चौथं लक्षण ऐकून तुम्ही कदाचित चकित व्हाल, कारण हे लक्षण बहुतेक जणांना माहितीच नसतं. लक्षण नंबर 4, जेव्हा काहीच होत नसतं तरीही तुमचा विश्वास टिकून राहतो. आता चौथं लक्षण, आणि हे लक्षण सगळ्यात कठीण आहे बरं का. हो, सगळ्यात कठीण आहे, कारण इथे तुमची खरी परीक्षा होत असते. आता नीट ऐका. जेव्हा तुम्ही स्वामींकडे मागता, रोज मागता, रात्रंदिवस मागता, आणि काहीच होत नाही, म्हणजे काहीच घडून येत नाहीये, म्हणजे कुठे नोकरीच मिळत नाहीये, आरोग्यात सुधारणाच होताना दिसून येत नाहीये, पैसेच येत नाहीयेत, समस्या काय संपतच नाहीयेत, आणि आणि आजूबाजूला पाहता तेव्हा ही ही आजूबाजूची लोक
ज्यांनी कधी स्वामींचं नावही घेतलेलं नाही त्यांना मात्र सगळं मिळतंय, ते मात्र मजेत आहेत हे तुम्ही पाहता, आणि तुम्ही तुम्ही अजूनही स्ट्रगल मध्येच आहात. त्या क्षणी तुमचं मन काय म्हणतं हो? तुमचं मन म्हणत असेल, स्वामी, मी एवढी भक्ती करतो तरीही मला काहीच का मिळत नाहीये? मी काही चुकीचं केलंय का? स्वामी, तुम्ही खरंच ऐकता का हो माझं? हा हा तो क्षण आहे जिथे 90% लोक तुटतात, जिथे 90% लोक भक्ती सोडतात, जिथे 90% लोक म्हणतात, या सगळ्यात काहीच नाही, निरर्थक आहे हे सगळं. पण खरा भक्त तो आहे जो त्या 90% मध्ये नसतो, जो त्या अंधाऱ्या रात्रीतही ठामपणे उभा राहतो, जो काहीच मिळत नसतानाही म्हणतो, स्वामी, तुमचा प्लॅन माझ्या प्लॅन पेक्षा मोठा आहे. मला कळत नाहीये की सध्या काय घडतंय, पण माझा विश्वास आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते योग्य वेळ ठरवतात, आणि योग्य वेळ म्हणजे ती वेळ जेव्हा तुम्ही ते हँडल करण्यासाठी पात्र असता. मला एक सांगा, तुम्हाला आत्ता या क्षणी आजच 1 कोटी रुपये मिळाले तर तुम्ही हँडल करू शकाल का? कदाचित नाही. तुम्हाला आज ती मोठी नोकरी, त्या मोठ्या मधलं जॉब किंवा कोणतीही मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळाली तर तुम्ही तिथे टिकून राहू शकाल का? कदाचित अजून तुमची तयारी बाकी आहे. स्वामी तुम्हाला अशाच प्रकारे तयार करत आहेत. ते डिले नाही, ते ट्रेनिंग पिरियड आहे. आणि स्वामी तुम्हाला म्हणतात, मी उशीर करतो पण मी अन्याय कधीच करत नाही. इथे एक कथा सांगतो. सांगलीचा एक मुलगा विशाल UPSC ची तयारी करत होता. 4 वर्षे एकाच खोलीत, एकाच टेबलावर तो अभ्यास करायचा. पहिला अटेम्प्ट फेल गेला, दुसरा अटेम्प्ट फेल गेला, तिसरा अटेम्प्ट इंटरव्ह्यू पर्यंत गेला, पण तरीही फेलच गेला. 3ही वेळा, 3 वर्ष, 3 कष्टाचे वर्ष, 3 वेळा रिजेक्शनच आलं. विशालचे वडील म्हणाले, सोड हे सगळं, बस आपल्या दुकानात. आई रडत होती. मित्र म्हणत होते, भाऊ, UPSC तुझ्यासाठी नाहीये रे, हे ऍक्सेप्ट कर एकदाच. विशाल एका रात्री स्वामींच्या फोटो समोर बसला. स्वामीशी बोलला, स्वामी, मी हरलो, मला नाही जमत आहे हे, मी कमी पडतोय, कुठेतरी कमी पडतोय. आता तुम्हीच सांगा, तुम्हीच द्या उत्तर मला, सोडू का हे सगळं? त्या रात्री हे सगळं बोलून झाल्यावर विशाल झोपायला गेला. झोपल्यावर झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात थेट स्वामी त्याच्या समोर उभे होते, अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली. स्वामींनी फक्त एक गोष्ट त्याला सांगितली, अजून एक. बस हे 2च शब्द होते ते, अजून एक. विशालला जाग आली. त्याने त्याचे डोळे पुसले आणि पुन्हा पुस्तक उघडलं आणि तो अभ्यासाला लागला. 4था अटेम्प्ट दिला. आणि मित्र हो, यावेळी विशाल IAS ऑफिसर झाला. आज विशाल कलेक्टर आहे. त्याच्या कॅबिन मध्ये एक फोटो लावलेली आहे, स्वामी समर्थांची फोटो, आणि त्या फोटो खाली लिहिलेले, अजून एक श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातला हा अजून एक क्षण हा कधी येईल ते मला माहिती नाही, पण तो येईल, नक्की येईल. फक्त धीर धरा, विश्वास ठेवा. स्वामींवरचा विश्वास सोडू नका, कारण जो विश्वास सोडत नाही त्याला स्वामी कधीच सोडत नाहीत. हे 4थं लक्षण ब्लाइंड फेथ नाहीये, हा टेस्टेड फेथ आहे. तुमचा विश्वास परीक्षेत टिकतो का? जर हो तर तुम्ही खरे भक्त आहात, हे समजून घ्या. आता 5वं लक्षण,
आणि पाचवं लक्षण ऐकून बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल, कारण हे लक्षण थोडंसं वेगळं आहे. लक्षण नंबर 5, तुम्ही इतरांना मदत करता स्वामींचं कारण न सांगता. आता पाचवं लक्षण, बरेच जण विचार करतील, भक्तीचा आणि इतरांना मदत करण्याचा काय संबंध? पूर्ण संबंध आहे. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक जीवात आहे. जो दुसऱ्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो. पण इथे एक ट्विस्ट आहे बरं का. खरा भक्त मदत करतो खरं, पण त्याचं क्रेडिट घेत नाही. तो म्हणत नाही की मी स्वामींचा भक्त आहे म्हणून मदत करतोय. तो म्हणत नाही की मी पुण्य कमावतोय. तो म्हणत नाही की मला यातून काहीतरी मिळेल. तो फक्त करतो शांतपणे, कुणालाही न सांगता, कुणालाही न कळू देता तो त्याचं काम करतो. कारण खरी भक्ती ही पब्लिसिटी नाहीये. खरी भक्ती ही सेवा आहे. तुम्ही रस्त्यावर एखाद्या भुकेल्या माणसाला जेवण दिलं, कुणाला सांगितलं नाही, फेसबुकवर त्याचं पोस्ट करून टाकलं नाही, तेच खरं दान आहे. तुम्ही एखाद्या मित्राला संकटात मदत केली, त्याने तुम्हाला थँक्यू म्हटलं नाही, तरीही तुम्हाला सॅटिस्फॅक्शन फील झालं, वाटलं तुम्हाला, तेच खरं सेवा कार्य आहे. स्वामींचा खरा भक्त या जगात स्वामींचे हात पाय बनून फिरत असतो. तो कोणाचे अश्रू पुसतो का? कारण स्वामींनी याचे अश्रू पुसले होते. तो कोणाला आधार देतो का? कारण स्वामींनी त्याला आधार दिला होता. तो कोणाला म्हणतो भिवू नकोस का? कारण स्वामींनी याला सांगितलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता इथे एक सुंदर गोष्ट आहे. मुंबईचा एक ऑटो ड्रायव्हर, त्याचं नाव बाळा. बाळाची ऑटो जुनी झाली होती, त्यामुळे त्याला कमाई खूप कमी होत होती. दिवसभर फिरायचा, 500-600 रुपये मिळायचे. पण बाळाचा एक नियम होता, रोज रात्री शेवटची राईड फ्री असणार. कोणीही असो, हॉस्पिटलमधून येणारा पेशंट असो, स्टेशनवर अडकलेला माणूस असो, रस्त्यावर एकटी उभी असलेली कोणती बाई असो, बाळा विचारायचा कुठे जायचंय, आणि शेवटी मीटर लावायचाच नाही. पैसे नकोत हो, असं तो म्हणायचा. लोक विचारायचे, का रे, का फुकट सोडतोयस? बाळा हसायचा आणि कधी कोणाला यामागचं कारणही तो सांगायचा नाही. पण बाळाच्या ऑटोमध्ये मात्र पुढे डॅशबोर्डवर स्वामींची एक छोटीशी मूर्ती होती, आणि त्या मूर्तीखाली बाळाने स्वतःच्या हाताने लिहिलं होतं, स्वामी, तुमचं ऋण मी कधी फेडू शकणार नाही, पण रोज एक राईड तुमच्या नावाने. मित्र हो, बाळा कधी मंदिरात गेला नाही. बाळाला कोणतंही स्त्रोत येत नव्हतं. बाळा कोणत्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील नव्हता. पण बाळा स्वामींचा भक्त होता. सगळ्यात शुद्ध, सगळ्यात सच्चा भक्त. कारण त्याने स्वामींची भक्ती जगली होती, फक्त केली नव्हती. तुम्ही आज कुणाला मदत केलीये का? कुणाला न सांगता केलीये का? कोणतंही कारण न देता? जर याचं उत्तर हो असेल, तर हे 5वं लक्षण तुमच्यातही आहे असं समजा. आता 6वं लक्षण ऐकून तुम्हाला भीती वाटू शकेल, पण ती भीती नंतर दिलाशात बदलेल. लक्षण नंबर 6, स्वामी तुमची परीक्षा घेतात आणि तुम्ही पास होता. 6वं लक्षण, आणि हे लक्षण ऐकून बरेच जण भीतीने थरथरतील, कारण हे सत्य आहे. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. स्वामी ज्यांचं आपल्यावर एवढं प्रेम आहे, ते स्वामी आपली परीक्षाही घेतात प्रत्येक वेळी. कारण सोनं शुद्ध करायचं असेल तर ते आगीत घालावंच लागतं. हिरा चमकवायचा जर असेल तर तो घासावा लागतो. तलवारीला जर तलवार धारदार करायची असेल तर ती दगडावर घासावीच लागते. आणि भक्त शुद्ध करायचा असेल तर त्याला संकटातून जावंच लागतं. पण इथे एक गोष्ट समजून घ्या,
संकट ही शिक्षा नाही, संकट ही परीक्षा आहे. शिक्षा आणि परीक्षा यात फरक आहे. शिक्षा म्हणजे तुमचं काहीतरी चुकलं म्हणून तुम्हाला दंड. परीक्षा म्हणजे तुम्ही तयार आहात हे सिद्ध करायची एक संधी. स्वामी तुम्हाला दंड देत नाहीत, स्वामी तुम्हाला प्रमोट करत आहेत. पण प्रमोशन आधी ही एक्झाम तुम्हाला द्यायची असते. आता इथे एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट ऐकताना तुमचं हृदय पिळवटून निघेल, पण शेवट ऐकून तुम्हाला दिलासाही मिळणार आहे हे विश्वास ठेवा. नागपूरचा एक माणूस, त्याचं नाव सांगत नाही कारण त्याने सांगू नका म्हणून सांगितलंय, पण गोष्ट खरी आहे. या माणसाचं सगळं ठीक चाललं होतं. चांगला बिझनेस होता, त्याचं कुटुंबही सुंदर होतं, त्याला 2 मुली होत्या. स्वामीवर अतूट विश्वास. पण एक दिवस, एका महिन्यात सगळं काही उलटलं हो. त्याचा बिझनेस पार्टनरने त्याला फसवलं. 30 लाखाचं नुकसान केलं. बायकोला सिरियस आजार झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करावं लागलं. त्यातच भर म्हणून मोठ्या मुलीचं ऍक्सिडेंट झालं. तिचं पाय त्यात फ्रॅक्चर झालं होतं. एकाच महिन्यात एवढी 3 मोठमोठी संकटे. या माणसाला वाटलं आता सगळंच संपलं, आता काहीच उरलं नाही. त्याच्या मनात एक वाईट विचार देखील आला, आता जगायचं कशासाठी. पण त्या रात्री हा माणूस स्वामींच्या फोटो समोर बसला. रडत नव्हता, ओरडत नव्हता, तो शांत बसला होता. आणि त्याच्या मनात एकच विचार आला, स्वामी, परीक्षा घेताय ना तुम्ही माझी? ठीक आहे, मी देतो आणि मी पास होईन, कारण तुम्ही माझे आहात आणि तुमचा खरा भक्त कधीच फेल होत नाही. आणि मित्रांनो, पुढच्या 6 महिन्यात बिझनेस पार्टनरला कोर्टने पकडलं. त्यांचे गेलेले ते जे 30 लाख रुपये होते ना, ते व्याजासकट परत आले. बायको बरी झाली. डॉक्टर म्हणाले ही रिकव्हरी होणं म्हणजे एक मिरॅकल आहे, असं शक्यच नव्हतं. हा एक चमत्कार आहे, जणू काही अशक्यच शक्य झालंय. मग मुलगी चालू लागली. आधी सांगितलं होतं 6 महिने लागतील, पण 2 महिन्यात हे शक्य झालं. मग 6 महिने गेले. 6 महिन्यात सगळं उलटलं. अंधारातून उजेड आला, वादळातून शांतता आली, नरकातून स्वर्ग आलं. या माणसाने नंतर फक्त एकच गोष्ट सांगितली, स्वामींनी मला तोडलं नव्हतं, स्वामींनी मला कधीच हरवलं नव्हतं, स्वामींनी मला घडवलंय. ते मला घडवत होते. मी आधी कमकुवत होतो, पण आता मी अजिंक्य आहे, कारण मला माहिती आहे कितीही मोठं संकट आलं तरी स्वामी साथ सोडत नाहीत. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आता कदाचित कठीण काळ चालू असेल. कदाचित तुम्हाला वाटत असेल, स्वामींनी मला सोडलंय का, मी एकटा आहे का. पण नाही मित्र, स्वामींनी तुम्हाला सोडलेलं नाही. स्वामी तुम्हाला घडवत आहेत. हे संकट जे तुमच्याकडे आलेलं आहे, हे तुमच्या आयुष्याचं शेवटचं चॅप्टर नाहीये, हे तुमचं टर्निंग पॉइंट आहे. आणि तुमची कथा या टर्निंग पॉइंट नंतर पूर्णपणे तुमची कथा बदलणार आहे, यावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. 6वं लक्षण, तुम्ही परीक्षेत उभे राहता पण तुम्ही तुटत नाही. तुम्ही डगमगता का, तर हो तुम्ही डगमगता, पण तुम्ही कोसळून पडत नाही. हे आहे ते 6वं लक्षण. आणि आता फायनली ते 7वं लक्षण. मित्र हो, हे 7वं जे लक्षण आहे ते मी आधीच सांगितलेलं होतं. हे लक्षण फक्त 1% भक्तांमध्येच असतं, फक्त 1%. आणि ज्या दिवशी हे लक्षण तुमच्यात येतं ना, त्या दिवशी तुम्ही फक्त एक भक्तच राहत नाही, तर तुम्ही स्वामींचे होता, पूर्णपणे स्वामींचे होता. तर चला ते शेवटचं लक्षण ऐकूया. लक्षण नंबर 7,
तुम्ही स्वामींकडे काहीच मागत नाही. आता 7वं लक्षण, तुम्ही स्वामींकडे काहीच मागत नाही. काहीच नाही. ना पैसा, ना यश, ना आरोग्य, ना सुख. तुम्ही फक्त स्वामींसमोर बसता, शांतपणे बसता आणि स्वामींना म्हणता, स्वामी मला काहीच नको, मला फक्त तुम्ही राहा, एवढंच हवंय. मित्रांनो, 99% भक्त स्वामीकडे येतात आणि स्वामीकडे काहीतरी मागायला ते येत असतात. आणि यात त्यांची काहीच चूक नाही, यात चुकीचं काहीच नाही. स्वामी त्यांना देतातही, त्यांना भरभरून मिळतं. पण 1% भक्त असे आहेत जे काहीच मागत नाहीत. कारण त्यांना कळतंय, त्यांना कळालेलं आहे की स्वामी हेच सगळं आहे. स्वामी जर मिळाले तर बाकी सगळं मिळालंच की. पैसा आला गेला पण स्वामी कायमच सोबत आहे. ते कायम सोबत होते आणि ते कायम सोबत राहतील. यश आलं आणि यश गेलं पण स्वामी कायम सोबत आहेत. लोक आली आणि गेली, स्वामी कायम सोबत आहेत. हे शरीरही एक दिवस जाईलच की हो, पण स्वामी कायम सोबत असतीलच. आणि जो भक्त हे समजतो तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, हे लक्षात घ्या मित्र हो. कारण त्याच्याकडे ते आहे जे कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. एक शेवटची गोष्ट इथे मी तुम्हाला सांगतो. ही गोष्ट आहे अक्कलकोटची. एक वृद्ध माणूस होता. नाव कोणालाच माहिती नाही. सगळे त्याला आजोबा म्हणायचे. हा माणूस अक्कलकोटच्या मंदिरात यायचा. सकाळी 5 वाजता यायचा. मंदिर उघडायच्या आधी बाहेरच बसायचा, अगदी जमिनीवरच बसायचा. मंदिर उघडलं की आत जायचा, स्वामींच्या पादुकांसमोर बसायचा, तिथे डोळे मिटायचा आणि मन चिंतन मनन करत बसायचा, अगदी भक्तीमध्ये. अर्धा तास, 1 तास, कधी कधी 2 तास. कुणी विचारलं, आजोबा काय मागताय हो स्वामींकडे? तो हसायचा आणि म्हणायचा, मी आणि मागणं? अरे मी काय मागू रे? ज्यांनी मला सगळं दिलंय त्याच्याकडे आतून काय मागायचंय? लोक म्हणायची, अहो पण तुमच्याकडे तर काहीच नाही हो आजोबा. तुमच्याकडे ना धड आहे, ना कपडे आहेत, ना हे. आजोबा मध्येच थांबवायचे, म्हणायचे, बाळा माझ्याकडे स्वामी आहेत रे. तुला काय वाटतं मला अजून काही लागतं का? मित्रांनो, एक दिवस आला. एक दिवस त्या दिवशी ते आजोबा त्या मंदिरात आले नाहीत. 2 दिवस गेले, आले नाहीत. 3 दिवस गेले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना खूप शोधलं, इकडे तिकडे खूप शोधलं. आजोबा गेले होते. त्यांच्या छोट्याशा खोलीत जमिनीवर स्वामींच्या फोटो समोर हात जोडलेल्या अवस्थेत, चेहऱ्यावर एक शांत तृप्त हसू होतं. जणू स्वामी स्वतःच त्यांना घ्यायला आले असावेत, असंच काही ते वाटत होतं. मित्रांनो, ती भक्ती, ती शुद्ध, निर्मळ, निरपेक्ष भक्ती, जिथे मागणं सगळं संपतं, तिथे ती भक्ती सुरू होते. जिथे मला दे संपतं, तिथे मी तुझा आहे हे सुरू होतं. 7वं लक्षण, निरपेक्ष भक्ती फक्त 1% भक्तांमध्येच असते. पण हे 1% भक्त बनणं अशक्य नाहीये मित्र. कारण प्रत्येक प्रवास हा पहिल्या पावलापासूनच तर सुरू होतं. आणि तुम्ही आधीच या मार्गावर चालायला लागलेले आहात, कारण तुम्ही हा एवढा मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात. मित्रांनो,
आज मी तुम्हाला 7 लक्षणे सांगितली. आता तुम्ही स्वतःला विचारा की यातली किती लक्षणे तुमच्यात आहेत? 1, 3, 5 की सगळी 7 किंवा एकही नाही? अ, मित्रांनो, जर एकही लक्षण तुमच्यात असेल तर तुम्ही स्वामींचे भक्त आहात. आणि जर तुमच्यात एकही लक्षण दिसत नसेल तरीही तुम्ही स्वामींचे भक्त आहात. कारण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलंय. स्वामींनी तुम्हाला इथपर्यंत आणलंय. तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये गेला असतात, तुम्ही हे व्हिडिओ सोडून तुम्ही दुसरीकडे कुठेही गेला असता, पण तुम्ही इथे आलात आणि इथेच आहात. आणि हे शेवटपर्यंत पाहिलत. हे योगायोग नाहीये मित्र, हे स्वामींचं बोलावणं आहे. मी शेवटी फक्त एकच गोष्ट सांगतो. भक्ती ही कोणती कॉम्पिटिशन नाही, हे कोणतं स्पर्धा नाहीये ही. मी जास्त भक्त आणि तू कमी भक्त, हे असं नाही, असं काहीच नसतं. भक्ती हा एक प्रवास आहे, प्रवास. आणि प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. कुणी पहिल्या पायरीवर आहे, छान छान. कुणी 7व्या पायरीवर पोचलंय, छान, अतिउत्तम. पण सगळे एकाच दिशेने चाललेत. कोणती दिशा? स्वामींच्या दिशेने. आणि स्वामी सगळ्यांची वाट बघत उभे आहेत, प्रत्येकाची, अगदी तुमचीही. तुम्हाला माहितीये का स्वामी तुमच्यावर किती प्रेम करतात? तुम्हाला कल्पनाही नाही. तुम्ही जेव्हा रडता तेव्हा स्वामी तुमच्या अश्रूंना पुसतात. तुम्ही जेव्हा हरता तेव्हा स्वामी तुम्हाला उभं करतात. तुम्हाला जेव्हा एकटं वाटतं तेव्हा स्वामी तुमच्या शेजारी बसलेले असतात. तुम्हाला ते दिसत नाही, पण ते आहेत, ते नेहमी आहेत आणि नेहमी राहतील, हे लक्षात घ्या. आज एक काम करा, हा व्हिडिओ बंद केल्यावर डोळे मिटा, हात जोडा आणि मनातून एकदा म्हणा, स्वामी मी तुमचा आहे, जसा आहे तसा. म्हणजे सगळ्या चुकांसकट, सगळ्या कमतरतांसकट, पण मी तुमचा आहे आणि नेहमी राहीन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल, जर यातला एक शब्द जरी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेलेला असेल, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक माणसाला पाठवाला ज्याला स्वामीच्या प्रेमाची अत्यंत गरज आहे. शेअर करा, कारण शेअरिंग हे सुद्धा एक सेवा आहे. कमेंट मध्ये लिहा तुमच्यात किती लक्षणे आहेत, 1 ते 7 किती, आणि तुमचा स्वामींसोबतचा एक अनुभव जो तुम्ही कधी कोणाला सांगितलेला नाहीये, तो आज कमेंट मध्ये लिहा. कदाचित तो अनुभव दुसऱ्या कुणाला तरी ताकद देईल. सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ अजून तुमच्यासाठी येणार आहेत. स्वामींच्या भक्तांसाठी, स्वामींच्या प्रेमांसाठी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.